आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अथर्व, या सगळ्या गोष्टी पूर्वी केल्या जायच्या। आता मुलांना हाताने खायची सवय लावायला हवी। आजी, मला आई सगळ्या हाताने जेवायची, पण आज मला बाबाच्या हाताने खायचंय। आईसाहेब, बाबांच्या हातून खाल्लेल्या एका घासातही लेकरांचं पोट भरतं। मीरा, मग अथर्व कधी जेवणार? मी जेवेन, पण आता मला माझ्या प्रिन्सेसला भरवायचं। सो हा घास चिवचा। चिवचा घास तर झाला ना? ओ येस, युअर राईट, युअर राईट, चिवचा घास झालाय। सो हा घास काऊचा, हा घास काऊचा। अथर्व, हा काऊ म्हणजे कावळा। बाबा, माहितीये मला। नाही, काऊला इंग्लिश मध्ये गाय पण म्हणतात ना। आता हा घास दादा, प्राणी पक्षी संपले? नाही, अरे हा घास आईचा। मी तुझ्या डोळ्यामध्ये प्रतिबिंब माझे पाहते, अन तुझे झंकारणी मौनात माझ्या राहते। सूर सारे रेशमी छेडताना नेहमी, जो दिला नाही तुला तो शब्दही सुचणार आहे। तुला जपणार आहे, मी तुला जपणार आहे। तुझा आधार आहे, मी तुला जपणार आहे। मंजिरी, आई अगं काय? कसं झालं? फर्स्ट एड बॉक्स घेऊन या लवकर। हा मला बघू दे, काच तर नाही। नाही, हे अगं काय केलंयस हे? खूप दुखतंय का? ठीक आहे, मी अनन्या, ठीक आहे। थांबा थांबा, हळद लावली ना की बरं वाटत? नको, लवकर तू लावून टाक। हा। छान ना मूर्ती? मस्तच आहे। आणि मूर्ती अगदी कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आली आहे। वा वा, सोन्याहून पिवळं झालंय अगदी। अगं बायको, काही काय बोलतेस? अगं मूर्ती सोन्याचीच आहे, पण पॉलिश मस्त झालंय। हो ना, खरंच सुंदर आहे। दादा, मी काय म्हणते, पाव किलो तरी सोनं लागलं असेल ना? नर्मदा, अरे मी विचारलं। जा तुम्ही दोघं जा, ती सगळी उद्याच्या समारंभाची तयारी करा। चला
अरे पण दादा त्या माणसानं बोलवलं ना डेकोरेशन करायला. हो पण त्यांच्याकडून काम करून घ्यायची जबाबदारी तुमच्यावर आहे ना. पण कुणीच नाही आलं अजून. दादासाहेब बाहेर माणसं आली आहेत, लेबर टाईप दिसत आहेत ती. ते डेकोरेशनसाठी आले असतील, त्यांना आत बोलवायचं ना. ओ ओके. दादासाहेब त्या मग मी बघते. हा नाही मीरा तू थांब. माया तू दामोदर आणि नर्मदा तुम्ही तिघ जाऊन त्या माणसांशी बोला आणि त्यांना काय कसं सगळं करायचं ते सांगा. चला. मूर्तीचे डोळे फार सुंदर आहेत बाबा. वाव किती सुंदर आहे मूर्ती. पण आज का आपल्या घरी आणली? बाळा उद्या कृष्ण जन्म आहे ना, सो आपल्याकडे खूप मोठी पूजा असते. मी तर कधीच पाहिली नाही. कारण दरवेळेला तू झोपून जातेस ना लवकर. यावेळी मी नाही लवकर झोपणार. मला बघायची आहे ही पूजा. आज दिवसा आलीस. दिवस रात्री सारखा झालाय. ती मीरा एक भळभळती जखम झालीये आणि त्या जखमेमुळे माझं अखंड शरीर सडण्याआधी ती मला भरून काढायची. मार्जरी मी तिला मारून टाकते आणि तू तिचे तुकडे तुकडे करून काळाच्या अंधारात भिरकावून दे. तू याआधीही प्रयत्न करून पाहिले, पण तुला यश आलं नाही. पण या वेळेला मला काही करून यश मिळवावंच लागेल. माझं अस्तित्व पणाला लागलंय. मदत कर मार्जरी, मला मदत कर. त्यापेक्षा तू स्वतःची मदत कर. जे ठरवलंयस ते पूर्ण कर. माझा आशीर्वाद आहे, सिद्धी मिळेल. मी उद्याच त्या मीराला संपवून टाकणार आहे. उद्या कृष्ण जन्माचा दिवस आहे मंजिरी. उद्याचा दिवस हा त्या मीराच्या मृत्यूचा दिवस असेल. तुला पवित्र गोष्टींपासून दूर राहायचंय. पण तरी सुद्धा हे काम मी उद्याच करणार आहे. पकडली गेलीस तर सगळं काही फसू शकतं. नाही मार्जरी, मी असा डाव आखणार आहे की त्या मीराला कोणीही वाचवू शकणार नाही. ना दादासाहेब, ना तो अथर्व, ना वेदा. उद्याचा दिवस ते सगळे लक्षात ठेवतील. तुला जपणार